शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. दुग्ध व्यवसायाचं नियोजन आणि व्यवस्थापन याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती आपल्याला करून देत आहेत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील पशु उत्पादन आणि व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सलील हांडे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, शेतीला पूरक किंवा जोड व्यवसाय म्हणून आपल्याकडे दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन केलं जातं. हा व्यवसाय जर फायदेशीर करायचा असेल तर या दुग्ध व्यवसायाचं आपल्याला नियोजन करावं लागतं. आणि या नियोजनामध्ये सर्वात प्रथम येतं ते म्हणजे आपण कोणत्या गायी किंवा म्हशी निवडणार आहोत, त्यांचा गोठा कसा असायला हवा, त्यांचा आहार व्यवस्थापन कसं असायला हवं, हे सगळं या नियोजनामध्ये येतं. आणि त्याचबरोबर आपल्याला व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं करणं गरजेचं आहे. ते म्हणजे आपण दूध विक्री कशी करणार आहोत, कुठे करणार आहोत, त्याचं पॅकेजिंग कसं असणार आहे, शिवाय या दुधापासून आपण काही उपपदार्थ बनवू शकतो का, हेही तितकंच महत्त्वाचं आहे आपला हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी. तर सर्वात प्रथम आपण डॉक्टरांना विचारूया, या दुग्ध व्यवसायामधील नियोजन आणि व्यवस्थापन करताना कोणत्या बाबी सर्वात महत्त्वाच्या आहेत. आपण ज्याप्रमाणे बोललो की शेतकरी शेतीबरोबरच हा दुग्ध व्यवसाय हा पूरक म्हणून करत होते, परंतु आता बऱ्याच प्रमाणावर दिसतात की शेतकरी हा दुग्ध व्यवसाय एक प्रमुख व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहत आहेत. आणि मग हा व्यवसाय जेव्हा आपण एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून करत असतो तर त्या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. बरोबर. आणि त्या व्यवसायातून जास्तीत जास्त नफा आपल्याला कसा कमावता येईल किंवा तो व्यवसाय जास्त फायदेशीर होईल याबाबत निश्चितच आपल्याला काही बाबींवर खोलवर विचार करावा लागतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण जो दुग्ध व्यवसाय करणार आहात त्यासाठी आपल्याला जनावरांची निवड, मग त्या गायी असतील किंवा म्हशी असतील, मग त्या गायी घेताना किंवा विकत घेताना जी काळजी घ्यायची आहे हं. ती एक महत्त्वाची बाब आहे. नंतर या गायींसाठी किंवा या जनावरांसाठी महत्त्वाचा असणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांना लागणारा गोठा, की त्या गोठ्याची रचना कशी असावी, तो गोठा बांधताना कोणती काळजी घ्यावी. त्यानंतर मग अत्यंत महत्त्वाची दुसरी अशी गोष्ट आहे हा व्यवसाय करताना, तो म्हणजे चारा. हं. कारण चाऱ्यावर किंवा पोषणावर, जनावरांच्या खाद्यावर जवळजवळ एकंदरीत 70% खर्च होत असतो. आणि या चाऱ्यावरच त्या जनावरांची दुग्धोत्पादन देण्याची क्षमता किंवा प्रजोत्पादन करण्याची क्षमता ही अवलंबून असते. त्यामुळे ती एक आपल्याला काळजी घ्यावी लागते. योग्य पोषण मूल्य असलेला आहार आपल्याला जनावरांना द्यावा लागतो. त्यानंतर मग जनावरांचं संगोपन, जनावरांचं आरोग्य, हं. ते आरोग्य राखण्यासाठी योग्य पद्धतीचे उपचार किंवा काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि नंतर मग आपल्याला जे दुग्धोत्पादन मिळणार आहे हं. त्याची योग्य रीतीने मार्केटिंग किंवा आपली विक्री, आणि त्यातून आपल्याला जास्तीत जास्त नफा जर कमवायचा असेल तर ते दूध कुठल्या जागेवर किंवा कुठे विकलं पाहिजे, आपल्याला दुग्ध व्यवसाय करताना या सर्व बाबींचा विचार करावा लागेल. आणि मग त्यातून योग्य ते व्यवस्थापन करून आपण जास्तीत जास्त फायदा कमवू शकतो. बरोबर. डॉक्टर, या सर्व बाबींमध्ये आपण जे सगळ्यात पहिलं म्हटलं की जनावरांची निवड फार महत्त्वाची आहे. तर दुग्ध व्यवसाय करताना शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनी या जातींची कशी निवड करायला हवी? हो, नक्कीच. आता दुग्ध व्यवसाय करताना शेतकऱ्यांनी प्रथम आपला भाग किंवा विभाग ज्या पद्धतीचा आहे त्याचा विचार करावा. हं. म्हणजे त्या विभागात योग्य पद्धतीने जी जात आहे जनावरांची ती योग्य रीतीने आपल्याला पाळता येईल, त्यांचं संगोपन करता येईल. हं. जसं आता आपल्याला गायींमध्ये आपण बऱ्याचदा संकरित गाया वापरतो. तर ह्या संकरित गायांना जास्त उष्ण किंवा जास्त थंड हवामान किंवा जास्त पावसाळा असं हवामान जर असेल तर आपण योग्य पद्धतीने जर त्यांचं व्यवस्थापन केलं, त्यांना योग्य पद्धतीचं गोठा किंवा आपण निवारा म्हणूया, हं. निवारा दिला आणि काही व्यवस्थापनात बदल केले तर निश्चितच आपण या प्रकारची जनावरं सुद्धा आपल्या दुग्ध व्यवसायासाठी वापरू शकतो. मग याच्यात जेव्हा आपण दुग्ध व्यवसाय चालू करण्याची एकदा विचार केला की मग अर्थातच पहिला विचार आहे आपला की कोणती जनावरं पाळायची. हं. मग त्यात एकदा गायी किंवा म्हशी याचं आपलं निवड झाली की मग पुढची गोष्ट आहे ही जनावरं विकत घेताना किंवा कोणत्या वयाची विकत घ्यावीत किंवा कोणत्या बाबी आपण तपासून घ्याव्यात हं. या अतिशय महत्त्वाच्या आहेत.
आता जनावरं खरेदी करताना आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे आठवडी बाजार आहेत किंवा हं. मोठमोठे अगोदरचे काही दुग्ध उत्पादन करणारे व्यावसायिक असतील, त्यांच्याकडे काही जनावरं विक्रीसाठी उपलब्ध असतील. तर अशा ठिकाणाहून जनावरं आपण विकत घेतो. मग आपल्याला सर्वात प्रथम जनावरांचं आरोग्य, त्यांची शरीराची ठेवण याचा आपल्याला एक पायाभूत अभ्यास असावा. हं. जेणेकरून आपण ते जनावर विकत घेताना आपली कुठली फसवणूक होणार नाही. त्यानंतर जनावर विकत घेताना आपण काही लिटर दूध देणारी जनावरं म्हणून आपल्याला ती जनावरं विकली जातात आणि मग त्याच्यावरच त्याची किंमत ठरते. मग जर एक जनावर समजा उदाहरणार्थ आपण घेतलं, की एक संकरित गाय आपण 20 लिटर दूध देणारी खरेदी केली. हं. तर ती 20 लिटर दूध देते हे आपल्याला कन्फर्म किंवा आपल्याला तपासून घेता आलं पाहिजे. त्यासाठी आपण समोरच्याकडून ते दूध काढून दाखव असं आपण म्हटलं पाहिजे. हं. त्याच्यावर त्याची किंमत ठरते आणि मग ते आपण तपासून घेतलं पाहिजे. मग याच्यामध्ये परत फसवणूक होते. बऱ्याच वेळा दूध शिल्लक ठेवलं जातं आणि आपल्याला काढून दाखवताना ते दूध काढून त्यामुळे लागोपाठ 3 वेळेचं दूध हं. आपण काढून आपल्या समक्ष बघावं आणि मग त्या 3 वेळच्या दुधाची सरासरी काढून जर ते 20 लिटर येत असेल, हं. तर निश्चित त्या गाईचं दूध उत्पादन 20 आहे आणि मग ती गाई योग्य आहे आपल्याला खरेदीला असं समजावं. नंतर मग या गाईमध्ये कुठल्या प्रकारचं व्यंग नको, तिचे पाय व्यवस्थित असावे, नंतर तिचं जी कास आहे, ती कास जर बघितली तर ती योग्य पद्धतीने तिची मांडणी असावी. त्या कासेचे चारही सड जे आहेत, ते योग्य पद्धतीने ते असावेत आणि गाय घेताना किंवा म्हैस घेताना ते चारही जे सड आहेत ते कार्यक्षम असावेत. हं. बऱ्याचदा एखादा सड कार्यक्षम नसतो आणि मग त्यामुळे ज्या जनावरापासून जे दुग्ध उत्पादन आपल्याला मिळणार आहे, ते निश्चितच घटण्याची शक्यता असते. मग आता हे झालं गायीची निवड. रचना, गायीची दूध देण्याची क्षमता. आता एक अतिशय महत्त्वाची म्हणजे कोणत्या वयाची जनावर आपण खरेदी करावी. बरोबर. शक्यतो आता आपण दुग्ध व्यवसाय हा जास्तीत जास्त दूध उत्पादन करण्यासाठी करतो. मग त्या जनावरापासून जास्तीत जास्त दुग्ध उत्पादन आपल्याला मिळणार असं आपण गृहीत धरलेलं आहे. मग या जनावराचा जो काळ आहे, त्याचं आयुष्यमान आहे, त्यामध्ये जे जास्तीत जास्त दूध देणारं आयुष्य आहे किंवा वेळ आहे, त्यावेळी आपल्याकडे जनावर आपल्या गोठ्यामध्ये हवं. मग यासाठी साधारणतः दुसरं वीत जेव्हा असतं तेव्हा जनावर आपण खरेदी करायचं. साधारणतः 4 ते 4.5 वर्षाचं जनावर गाय किंवा म्हैस हं. आपण खरेदी करावी. म्हणजे जास्तीत जास्त दूध देण्याच्या कालावधीमध्ये ते जनावर आपल्या गोठ्यामध्ये असेल आणि त्यापासून आपल्याला योग्य ते दुग्धोत्पादन मिळेल. मग ह्या जनावरांचं वय आपल्याला जर ओळखायचं असेल तर आपण त्यांच्या दातांच्या ठेवणीवरून किंवा जे दुधाचे दात आहेत ते हं. पडून त्याच्या जागी पर्मनंट किंवा आपण कायमचे दात म्हणतो ते येतात आणि त्या दातांच्या संख्येवरून आपण जनावराचं वय ओळखू शकतो आणि पायाभूत आपला अभ्यास असेल तर शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारे जनावर खरेदी करताना फसवणूक होणार नाही हे निश्चित. हं. आणि याच्या जोडीला जर पशुवैद्यकाची मदत घेतली तर आणखीनच चांगलं होऊ शकेल. हो, निश्चित. आता ही गाय किंवा आपण म्हैस जेव्हा खरेदी करून आणतो, वाहतूक करून तिला आपण आणत हो. असतो. तर त्यावेळी सुद्धा आपल्याला काळजी काळजी घ्यायला घ्यावी हवी. लागेल. आता आपले गोठा आणि आपण जिथून गाय विकत घेतली ही जागा याच्यामध्ये जर जास्त अंतर असेल तर निश्चितच वाहतूक ही आपण कुठल्यातरी ट्रक किंवा टेम्पोमधून करत असतो. तर या टेम्पो ट्रकमधून जर करत असेल तर योग्य काळजी घ्यावी. जनावर वर चढवताना, हं. परत त्या वाहनातून खाली उतरताना आणि दरम्यान त्या वाहनामध्ये कुठले टोकदार काही गोष्टी नसाव्यात जेणेकरून जनावरांना त्याच्यामुळे जखमा होऊ शकतात. आणि जर खूपच लांबचा प्रवास असेल तर जनावराला 1 ते 2 ठिकाणी विश्रांतीची गरज आहे आणि त्या दरम्यान त्याला चारा आणि पाणी द्यायला हवं. जेणेकरून त्याच्यावर कुठलाही वाहतुकीचा ताण येणार नाही आणि कुठली बाधा होणार नाही. ही काळजी आपल्याला निश्चितच घ्यावी लागेल. हं. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण. ह्याचं आधीच नियोजन आपल्याला करायला हवं, की आपण किती जनावरं विकत घेणार आहोत. त्यानुसार ते गोठ्याची बांधणी हवी करायला. हो, निश्चितच. आता जेव्हा आपण ठरवतो, की आपल्याला दुग्ध व्यवसाय चालू करायचा आहे, तर हं. आपल्याला एक आराखडा करणं गरजेचं आहे, की दुग्धोत्पादन चालू करताना किती जनावरं आपल्याला पाळायची. 20 असतील, 10 असतील किंवा हं. काय असेल. त्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीची तयारी निश्चित करावी लागेल. मग हं. त्याच्यासाठी लागणारा चारा, मग ह्या जनावरांना किती चारा लागेल, मग त्या चाऱ्याची लागवड, त्यानंतर त्या जनावरांना लागणारा गोठा, हं. मग एका जनावराला किती जागा लागते, मग ती जागा गोठ्यामधली असेल किंवा गोठ्याबाहेरची असेल. तर अशा पद्धतीने ते नियोजन करून त्याचा आराखडा बांधून गोठ्याची क्षमता
किंवा गोठ्याची लांबी, रुंदी, त्याच्यामध्ये असणारे मग गव्हाण, त्याच्यामध्ये असणारे गटर किंवा काय, या सर्व बाबींचा आराखडा करून आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल आणि तो गोठा व्यवस्थित जागेवर बांधावा लागेल. हं. आता गोठा बांधताना बऱ्याच वेळा शेतकरी मित्र घाई गडबडीत गोठा बांधून घेतात आणि एकदा गोठा बांधला की तो परत परत मोडता येत नाही. कारण बरोबर. ती इन्व्हेस्टमेंट किंवा तो खर्च आहे हं. तो एकदाच होत असतो आणि एकदा केलेला खर्च हा मग वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याकडे जी जागा उपलब्ध आहे त्यामधली त्यातल्या त्यात उंच जागा आपण गोठ्यासाठी निवडावी, जेणेकरून तिथे कुठलंही पाणी साचणार नाही. तिथलं जे पाणी आहे, शेण, मलमूत्र आहे, ते सहज दुसरीकडे लांब वाहून नेता येईल, ही काळजी आपण घ्यावी. आणि गोठा बांधताना त्यामध्ये गोठ्याची लांबी, रुंदी ती योग्य तऱ्हेने आपण ठरवावी, जेणेकरून गोठ्यामध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश येईल, हं. हवा खेळती राहील आणि मग हवा, सूर्यप्रकाश जर एकदा चांगला राहिला की गोठा कोरडा राहण्यास मदत होते आणि गोठा कोरडा असेल तर त्या जागेवर कुठल्याही जीवजंतू किंवा परजीवींचं प्रादुर्भाव होणार नाही, हे निश्चित. त्यामुळे या पद्धतीने आपण गोठा बांधावा आणि गोठा बांधताना जास्तीत जास्त कसा कमी खर्च येईल हं. याबाबत आपण कटाक्षाने पाहावे. ऊन, थंडी, वारा, पाऊस यापासून आपल्या जनावरांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही, त्यांच्या दूध उत्पादनावर काही परिणाम होणार नाही, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. हो, निश्चित. निवारा आपण त्यासाठीच महत्त्वाचा हं. मानतो, की हं. त्यांना जे जास्त थंड असेल किंवा जास्त उन्हाळा असेल हं. किंवा पावसाळा असेल यापासून त्यांचं संरक्षण व्हावं, यासाठीच आपण गोठा बांधत असतो आणि त्या पद्धतीने त्याची रचना आपल्याला करणं आवश्यक आहे. बरोबर. आणि कुठल्याही आजाराला बळी पडू नये यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे जनावरांसाठी. हो, जर नक्कीच. एखादं जनावर आजारी पडलं तर त्याच्यापासून मिळणारं जे दूध आहे ते लगेच कमी होत असतं. हो, हो. तर कशा पद्धतीनं आहार व्यवस्थापन करायला हवं? आता हा एक दुग्ध उत्पादन व्यवसायामधील अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे, आहार. कारण यावरच आपलं दुग्धोत्पादन अवलंबून आहे. जनावरांना जो आपण आहार देतो त्याच्यावर जवळजवळ आपला 70% खर्च होत असतो. तर यामध्ये जनावरांना योग्य तो आहार, जो योग्य ते पोषक मूल्य असलेला आहार आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण जनावरांना त्यांच्या शरीराच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, नंतर दुग्ध उत्पादन करण्यासाठी पोषक मूल्यांची अतिशय आवश्यकता आहे. त्याच्यानंतर जर जनावर गाभण असेल हं. तर त्या वासरासाठी सुद्धा काही पोषक मूल्यांचे और घटकांचा वापर होत असतो. तर या सर्व बाबींचा विचार करून प्रत्येक प्रकारच्या जनावराला आपण योग्य तो आहार, त्याच्यामध्ये खनिजे असतील, काही मिश्रण असतील, पेंड असेल, हिरवा चारा असेल, वाळलेला चारा असेल, त्या सर्व बाबी त्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि तो जनावरांना द्यायचा आहे. आता सर्वसाधारणपणे एक गाय असेल किंवा म्हैस असेल, तिला आपण चारा देताना तिची दुग्ध उत्पादन क्षमता किती आहे हं. यावर सुद्धा अवलंबून आहे. आता एक उदाहरण घ्यायचं ठरलं तर साधारणतः एक 20 ते 25 लिटर दूध देणाऱ्या गाईस हं. 5 ते 6 किलो पेंड लागेल, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेट म्हणतो. आणि नंतर हिरवा चारा 20 ते 25 किलो हं. आणि वाळलेला सुका चारा एक 5 ते 6 किलो या प्रमाणात आपल्याला त्या गाईला द्यावा लागेल, जेणेकरून तिच्या स्वतःच्या शरीराची मेंटेनन्स, नंतर दुग्धोत्पादनासाठी लागणारा पोषण मूल्य हं. त्यातून भागवली जातील. आणि डॉक्टर, आपण आताच म्हटलं की आहारावर सगळ्यात जास्त खर्च होतो. हो, तर पशुपालकानं किंवा शेतकऱ्यानं जर आपल्या ज्या जागेमध्येच काही चाऱ्यांची लागवड केली तर तोही त्याचा खर्च कमी होऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे किती जनावरं आहेत त्या प्रमाणामध्ये. हो, निश्चितच. आता शेतकरी बंधूंनी स्वतःच्याच शेतीमध्ये जर योग्य पद्धतीचा चारा, जो चांगल्या पोषण मूल्यांचा घटक असणारा चारा जर वाढवला आणि तो जनावरांना दिला तर निश्चितच त्यांच्या खाद्यावर होणारा खर्च आपण कमी करू शकतो. जसे जास्त प्रथिने असलेला जो आपण घास म्हणतो हं. किंवा काही प्रकारची गवत आहेत किंवा चवळी आहेत, मका आहे, विविध प्रकारचे चारा उपलब्ध आहेत. हा चारा जर योग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी वर्षभर पुरेल अशा पद्धतीने त्या लागवडीचं जर नियोजन केलं हं. तर वर्षभर हा हिरवा चारा उपलब्ध राहील आणि जेणेकरून त्याच्या जनावरांमध्ये जो खाद्यावर खर्च होणार आहे तो आपण कमी करू शकतो. डॉक्टर, जनावरांचं आरोग्य आपण कसं सांभाळायला हवं? आता जनावरांचं आरोग्य, एकतर योग्य प्रकारचं खाद्य तुम्ही जनावरांना दिलं, पोषक मूल्य असलेला चारा दिला की बऱ्यापैकी आपल्याला जनावरांच्या रोगांपासून जनावरांचं संरक्षण होत असतं.
आणि यातून सुद्धा जे लसीकरण आहे त्या वेळी म्हणजे वर्षभर जे लसीकरणाचे कालावधी आहेत, म्हणजे जसे लाळ्या खुरकूत आहे हं. किंवा काळी पुळे आहे, या पद्धतीचे जे जनावरांमध्ये अतिशय बाधक किंवा घातक रोग आहेत, या रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी त्यावेळी लसीकरण करून घेणं अतिशय गरजेचं आहे. जेणेकरून त्या रोगांपासून जनावरांचं संरक्षण होईल, ह्या जनावरांमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होणार नाही. हं. तसेच जनावरांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जंताचं औषध देणे. जंतांचं औषध योग्य मात्रेमध्ये आणि योग्य कालावधीनंतर द्यायला हवं, जेणेकरून त्यांच्यामध्ये जे पोटात कृमी आहेत त्यांची संख्या नष्ट होईल किंवा ते पूर्णपणे नष्ट केले जातील. बऱ्याचदा आपण पाहतो, जर या कृमींची संख्या जर जनावरांमध्ये अधिक असेल तर जनावरांमध्ये किती खाद्य द्या, त्या कृमीच खात असतात आणि जनावरांचं शरीर खंगत जातं आणि त्यातून त्यांची उत्पादन क्षमता, प्रजोत्पादन क्षमताही कमी होत जाते. त्यामुळे हे अतिशय गरजेचं आहे, जंताचं औषध वेळोवेळी देऊन ते जंतांची नाश करणे. तसेच गोठ्याच्या आजूबाजूला हं. किंवा जनावरांच्या अंगावर आपण बऱ्याचदा पाहतो की काही माशा किंवा काही गोचीड यासारखे परपजीवी दिसतात आणि ते बऱ्याचदा जनावरांच्या रक्तावर अवलंबून असतात. ते रक्तपित असतात. अशामुळे जनावरांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपण गोठा स्वच्छ ठेवणे, जनावराचं शरीर स्वच्छ ठेवणे आणि या परपजीवींचं जर नाश करायचा असेल तर हं. त्यासाठी काही औषधं आहेत, त्यांची योग्य मात्रेत फवारणी करणे गोठ्याच्या आजूबाजूला अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून या सर्व रोगांपासून जनावरांचं आपण रक्षण करू शकतो. बरोबर. डॉक्टर, साधारणतः पशुपालन हे दुग्ध व्यवसायासाठी केलं जातं आणि हा एकदा व्यवसाय म्हणून स्वीकारला तर त्याच्यापासून आपल्याला अधिकाधिक आर्थिक नफा मिळणं हे तर गरजेचं आहे आणि मग त्यासाठी दुधाची विक्री करण्यासाठी आपल्याला बाजारपेठ कुठे आहे, त्याची विक्री, त्याची हाताळणी, त्याच्यामध्ये किती फॅट आहे, हे सगळं पाहणं गरजेचं आहे. तर ती सगळी काळजी कशी घ्यायची? आता हा व्यवसाय सुरू करतानाच शेतकरी बंधू किंवा हे जे व्यावसायिक आहेत हं. त्यांच्या मनामध्ये अगोदरच काही योजना तयार असतात, की बाबा माझ्याकडे एवढं दूध आलं तर मी कुठे विक्री करेल. हं. शहराजवळ जर फार्म असेल तर काही हॉटेल्स असतील, काही मिठाईची दुकानं असतील, या ठिकाणी त्यांचा दररोजचा रतीब ते लावू शकतात किंवा काही लोकांच्या घरोघरी रतीब देऊ शकतात, जेणेकरून याच्यामधून जास्तीत जास्त नफा शेतकऱ्याला डायरेक्ट मिळेल. हं. म्हणजे यामधले जे लोक आहेत ते कमी होतात आणि डायरेक्ट शेतकऱ्यांकडून त्यांच्या दुधाची विक्री ह्या ग्राहकापर्यंत होत असते आणि मग जास्तीत जास्त दुधाला भाव मिळतो. या दुधामध्ये जर फॅटच्या प्रमाणात जर तुम्हाला भाव मिळत असेल तर हं. तो अधिक चांगला, म्हणजे त्याच्यातून अधिकाधिक दुधाला उत्पन्न मिळते. बरोबर. त्याच्यानंतर मग जर शेतकऱ्याने काही मूल्यवर्धित पदार्थ बनवले दुधापासून, जसं दही आहे, तूप आहे, पनीर आहे, असे जरी पदार्थ जर शेतकरी स्वतः शिकला तयार करायला आणि त्याचं मूल्यवर्धित पदार्थांमध्ये रूपांतर केलं तर जास्तीत जास्त शेतकऱ्याला त्यापासून फायदा निश्चितच होऊ शकेल. आणि ग्राहकाकडे जाईपर्यंत त्याची स्वच्छता आपल्याला ठेवायला हवी, म्हणजे हाताळणी कशी करायला हवी त्याची? निश्चितच. आता जनावराचं दूध काढण्यापासून तर ते ग्राहकापर्यंत पोहोचतोपर्यंत हं. ही सर्व जी प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये स्वच्छता हा अतिशय महत्त्वाची आहे, जेणेकरून दूध हे स्वच्छ राहील. त्याच्यामध्ये मग तुम्ही मशीन मिल्किंगचा वापर करू शकता. हं. नंतर दूध काढल्या काढल्या ते थंड जागेवर ठेवावे, त्याच्यामधले कुठल्याही माशा किंवा कुठलेही धूळ जाऊ नये आणि असं दूध जर ते ग्राहकापर्यंत जर उशिरा पोहोचणार असेल तर त्याला शीतकरण किंवा त्याचं तापमान थोडंसं थंड करावे, त्यासाठी आपल्याकडं काही यंत्रणा असेल तर ती अतिउत्तम. आणि मग असं थंड केलेलं दूध ग्राहकांपर्यंत उघड्या स्वरूपात नको जायला, तर हं. ते व्यवस्थित पॅकिंग एकतर केलं गेलं पाहिजे किंवा ते दूध एकदम बंद कंटेनरमध्ये किंवा किटल्यांमधूनच त्याची वाहतूक झाली पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रोगजंतू धूळ, जन्म. रोगजंतू हे निर्माण होणार नाही. कारण दुधाचं तापमान वाढलं की त्याच्यामधले जंतूंची वाढ जास्त वेगात होते आणि दूध खराब होण्याची शक्यता असते. हं. तर ही सर्व काळजी आपण घेतली तर निश्चितच स्वच्छ दूध ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल. नक्कीच. आणि एकंदरीत आपण दुग्ध व्यवसाय चालू करताना त्यांचा गोठा, त्यांचं आरोग्य, त्यांचं खाद्य हे तर पाहतोच. पण आज पशुपालकाने किंवा शेतकऱ्यानं त्याची विक्री कशी करायची, बाजारपेठ कशी मिळवायची, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं हो, आहे. निश्चितच. आणि हे जर केलं तर नक्कीच त्यांना अधिकाधिक नफा मिळू शकेल, त्यांचा आर्थिक फायदा होईल. तर डॉक्टर, आज आपण दुग्ध व्यवसायाचं नियोजन आणि व्यवस्थापन याविषयी आमच्या शेतकरी बंधूंना अतिशय उपयुक्त अशी माहिती करून दिलीत
आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.